वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. अहिल्यानगर, मुकुंदनगरमध्ये ATSची पहाटेपासून छापेमारी. अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात आज पहाटेपासून ATSच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. 7 ठिकाणी छापेमारी करण्यात आल्याची माहिती मिळत असून काही तलवारी जप्त करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटेपासून ATSच्या पथकाने मुकुंदनगर परिसरात संयुक्त छापेमारी मोहीम राबवली. पुणे, नाशिक आणि ठाणे येथील ATS अधिकाऱ्यांचा या कारवाईत सहभाग असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एकूण 7 ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आली. या छाप्यात काही तलवारी पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते. तसेच काही आक्षेपार्ह कागदपत्रे, मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि CCTV फुटेज जप्त करून त्यांची तपासणी सुरू आहे. अचानक झालेल्या या कारवाईमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नागरिकांमध्ये या कारवाईबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. सद्यस्थितीत कोणालाही अटक करण्यात आलेली नसली तरी काही संशयितांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक पोलिसांकडून मात्र अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मुकुंदनगरमधील या ATS कारवाईतून पुढे काय निष्पन्न होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे व रफिक शेख, अहिल्यानगर.